आजच्या लेक्चरमध्ये आपण MSc केमिस्ट्रीचा जो पण इलेक्टिव्ह पेपर आहे, दोन इलेक्टिव्ह पेपर आहेत ॲक्च्युली, फिजिकल मेथड इन केमिस्ट्री अँड द पॉलिमर केमिस्ट्री. ओके, त्यामधला फिजिकल मेथड जो आहे तो पेपर आज आपण स्टार्ट करतोय. ओके, फिजिकल मेथड इन केमिस्ट्री अँड द पॉलिमर केमिस्ट्री असे दोन सब्जेक्ट आहेत. ओके, सो आउट ऑफ दॅट पॉलिमर केमिस्ट्रीच्या ऐवजी आज आपण फिजिकल मेथड इन केमिस्ट्री हे हा पेपर सुरू करतोय. ओके, तो बघा याच्या लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन पार्ट काय तो बघून घेऊया. ओके, इथं बघा पहिला युनिट दिलाय, टोटल युनिट 4 आहे. त्यामध्ये तिथं सांगितलं बघा युनिट नंबर 1 UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी दिलाय. ओके, त्यानंतर IR स्पेक्ट्रोस्कोपी दिलाय, त्यानंतर इन्स्ट्रुमेंटेशन अँड ऍप्लिकेशन BET, आणि नंतर दिले एक्स-रे रिफ्रॅक्शन. ओके, ते एक एक टॉपिक आपण बघून घेऊया. आपण सुरुवात करूया क्रेडिट नंबर 1 पासनं UV स्पेक्ट्रोस्कोपी. ओके, बघा एक एक गोष्ट आरामात समजून घेऊया. जसं आपण डायरेक्टली आलोय इथं बघा, डायरेक्टली आलोय UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी. ओके, सो UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये काय काय सांगितलं बघा आपल्याला. याच्यामध्ये जे पण लर्निंग ऑब्जेक्टिव्ह काय दिले बघा. आफ्टर सक्सेसफुल कम्प्लिटेशन ऑफ धिस युनिट यू विल एबल टू एक्सप्लेन द ॲडव्हान्स UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी. ॲडव्हान्स UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी काय ते समजू शकता. अंडरस्टँड द ओरिजिन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या ओरिजिन्स काय ते आपण बघूया. देन प्रेडिक्ट द नंबर ऑफ फंडामेंटल मोड्स ऑफ व्हायब्रेशन ऑफ अ मॉलिक्यूल. ओके, तर या 3 गोष्टी आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत आफ्टर कम्प्लीट द दिस टॉपिक. ओके, तर आपण डायरेक्टली सुरुवात करूया. बघा इंट्रोडक्शन पार्ट याचा काय दिलाय. सुरुवातीला एक तुम्हाला चित्र दिसतंय. ओके, तो स्पेक्ट्रोस्कोपीचं स्पेक्ट्रोमीटर आहे ते बघा. येस, तर याचा अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे. ओके, सो इथं काय सांगितलं बघा. इंट्रोडक्शन UV स्पेक्ट्रोस्कोपी. इंट्रोडक्शन पार्ट मध्ये काय दिलंय. UV spectroscopy is a type of absorption spectroscopy. That FTE spectroscopy, so it is a absorption type of spectroscopy. Yes, absorption type of spectroscopy म्हणजे काय. It's absorb the light. काय करणार ही लाईट ऍब्झॉर्ब करणार, आणि बाय ऍब्झॉर्बिंग दिस लाईट इट कॅन गिव्ह अस अ रिझल्ट की त्या पर्टिक्युलर सोल्युशन मध्ये काय काय गोष्टी अवेलेबल आहेत. ओके, तर बघा इन विच लाईट ऑफ अल्ट्रा व्हायोलेट रिजन. मग कुठली आपण लाईट घेणार आहेत तर UV अल्ट्राव्हायोलेट रिजनची लाईट घेणार आहे. त्याच्यावरली जी पण लेंथ आहे 200 to 400 नॅनोमीटर एवढी त्याची लेंथ असणार आहे. इट ॲब्झॉर्ब बाय द मॉलिक्यूल. ॲब्झॉर्प्शन ऑफ अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन रिझल्ट इन द एक्सायटेशन ऑफ द इलेक्ट्रॉन. ओके, ॲब्झॉर्ब केल्यानंतर इलेक्ट्रॉन एक्साइट होणार फ्रॉम द ग्राउंड स्टेट टू द हायर एनर्जी स्टेट. The energy of ultraviolet radiation that are absorbed is equal to the energy difference between the ground state and the higher energy state. Okay, त्याच्याने काय सांगितलं बघा, जेवढी पण तो एनर्जी ऍब्झॉर्ब करणार आहे बघा, असं नाही की तो जास्त एनर्जी ऍब्झॉर्ब करेल, तो फक्त एवढीच एनर्जी ऍब्झॉर्ब करेल की जो ग्राउंड स्टेट वरनं त्याला एक्साइटेड स्टेटला जायला मदत करेल. ओके, इट कॅन बी ओनली ऍब्झॉर्ब द अमाउंट ऑफ एनर्जी. इट्स ओनली टू रीच इट फ्रॉम द ग्राउंड स्टेट टू द एक्साइटेड स्टेट. ओके, फक्त तिथपर्यंत एनर्जी तो काय करेल ऍब्झॉर्ब करेल. ओके, येस, पुढे काय सांगितलं बघा. जनरली द मोस्ट फेवर ट्रान्झिशन इज इन द फॉर्म ऑफ अ हायेस्ट ऑक्युपाइड मॉलिक्युलर ऑर्बिटल. ओके, यालाच आपण बोलणार होमो. होमोचा फुल फॉर्म काय होणार इथं बघा. होमो दॅट मीन्स द हायेस्ट ऑक्युपाइड मॉलिक्युलर ऑर्बिटल. Yes, to the lowest unoccupied molecular orbital. For most of the molecule, the lowest energy occupied molecular orbital are s orbital. कुठले असेल s orbital असेल. माहिती ना, ऑर्बिटल असतात वेगवेगळ्या, s, p असते, d असते आणि f असते. ओके, तर यामध्ये s ऑर्बिटल आपण बोलू शकतो. येस, विच करस्पॉन्ड टू द सिग्मा बॉन्ड. द p ऑर्बिटल आर ऑफ द सेम वॉट हायर एनर्जी लेवल. द ऑर्बिटल दॅट इज अ नॉन बॉन्डिंग ऑर्बिटल विथ अ अनशेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन लाई इन अ हायर एनर्जी लेवल. ओके, इथं काय सांगितलं, अनशेअर्ड पेअर ऑफ द इलेक्ट्रॉन. अनशेअर्ड म्हणजे त्यांनी काय अनशेअर केलेली नाही इलेक्ट्रॉन. लाई ॲट अ हायर एनर्जी लेवल. द अनऑक्युपाइड ऑर अँटी-बॉन्डिंग पाय स्टार ऑर्बिटल अँड द सिग्मा स्टार ऑर्बिटल आर द हायेस्ट एनर्जी ऑक्युपाइड ऑर्बिटल. काय सांगितले बघा, आर द हायेस्ट एनर्जी ऑक्युपाइड ऑर्बिटल इन ऑल द कंपाऊंड अदर दॅन द अल्केन्स. काय सांगितलं, अदर दॅन द अल्केन्स म्हणजे अल्केन्स सोडून. ओके, ठीक, काय सांगितले अदर दॅन द अल्केन्स. द इलेक्ट्रॉन अंडरगो व्हेरियस ट्रान्झिशन्स. सम ऑफ द इम्पॉर्टंट ट्रान्झिशन आर. काय काय सांगितलं बघा, इम्पॉर्टंट ट्रान्झिशन कुठल्या कुठल्या राहू शकतात. पाय स्टार increasing energies are the non-bonding to sigma star, pi star to pi, pi to sigma
अँड सिग्मा टू सिग्मा स्टार. ओके, तर ह्या सर्व आपल्याला काय दिलेले आहेत त्यांनी बॉन्डिंग दिलेले आहेत की जे काय आहे एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन ते कुठून होणार. काय सांगितलं बघा, पाय स्टार इन्क्रीजिंग एनर्जीज आर नॉन बॉन्डिंग टू सिग्मा स्टार. काय सांगितलं, नॉन बॉन्डिंग टू सिग्मा स्टार पर्यंत जाईल, पाय स्टार टू पाय पर्यंत जाईल. ओके, पाय स्टार टू सिग्मा पर्यंत जाईल. ओके, आणि सिग्मा टू सिग्मा स्टार पर्यंत जाईल. ओके, तर या सर्व गोष्टी इथं या पहिल्या पॅरेग्राफ मध्ये इंट्रोडक्शन पार्ट मध्ये त्यांनी दिल्या आहे. ओके, पुढच्या पार्ट मध्ये काय दिले बघा, आता सेम वे इथे या सर्व गोष्टी आपण थेरॉटिकली बघितल्या इथे डायग्रामच्या मध्ये त्यांनी दिले बघा. काय सांगितले इथं आपल्याला बघा, तो इथं काय सांगितलं, सिग्मा बॉन्डिंग दिले, पाय बॉन्डिंग दिले, एन बॉन्डिंग दिलेली, पाय अँटी बॉन्डिंग दिले आणि सिग्मा स्टार पाय स्टार अँटी बॉन्डिंग आणि सिग्मा स्टार अँटी बॉन्डिंग दिले. ओके, सो इथं ट्रान्झिशन दिले बघा, सिग्मा टू पाय स्टार, सिग्मा टू सिग्मा स्टार, याला बोलणार आपण सिग्मा बॉन्डिंग. पुढे काय सांगितलं, पाय टू पाय स्टार, पाय टू सिग्मा स्टार, काय सांगितलं, पाय बॉन्डिंग. पुढे काय सांगितलं, एन टू पाय स्टार, एन टू सिग्मा स्टार. येस, आणि पुढे काय सांगितलं, पाय स्टार अँटी बॉन्डिंग आणि सिग्मा स्टार अँटी बॉन्डिंग. ओके, सो हे आपल्याला इथं काय लक्षात आलं बघा, एनर्जी लेवल जे आहे त्या काय सिग्मा टू पाय स्टार असणार, सिग्मा टू सिग्मा स्टार असणार, पाय टू पाय स्टार असणार, पाय टू सिग्मा स्टार असणार, एन टू पाय स्टार असणार आणि एन टू सिग्मा स्टार असणार. ओके, या पद्धतीने. येस, तर हे काही इंट्रोडक्शन पार्ट होतं आपल्याला. येस, पुढचं काय दिलं बघा, प्रिन्सिपल ऑफ युव्ही स्पेक्ट्रोस्कोपी. ओके, काय प्रिन्सिपल युव्ही स्पेक्ट्रोस्कोपी, तर इथं युव्ही स्पेक्ट्रोस्कोपीचा अर्थ समजून युव्ही म्हणजे काय, अल्ट्राव्हायोलेट स्पेक्ट्रोस्कोपी आपण त्याला बोलणार. येस, काय सांगितलं बघा, द प्रिन्सिपल ऑफ युव्ही विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी इट इज बेस्ड ऑन द ॲब्झॉर्प्शन ऑफ अल्ट्राव्हायोलेट लाईट. काय आहे त्याच्यावर, इट इज ओनली बेस्ड ऑन द ॲब्झॉर्प्शन ऑफ अल्ट्राव्हायोलेट लाईट. अल्ट्राव्हायोलेट लाईटला ते काय करतात, ॲब्झॉर्ब करतात, और विजिबल लाईट बाय अ केमिकल कंपाऊंड. अल्ट्राव्हायोलेट लाईटला absorb करना किंवा विजिबल लाईट बाय केमिकल कंपाऊंड विच रिझल्ट इन द प्रोडक्शन ऑफ अ डिस्टिंक्ट स्पेक्ट्रा. ओके, म्हणजे काय भेटेल आपल्याला, एक स्पेक्ट्रा भेटेल. काय भेटेल, एक आपल्याला स्पेक्ट्रा भेटेल. ओके, स्पेक्ट्रोस्कोपी इज बेस्ड ऑन द इंटरॅक्शन बिटवीन द लाईट अँड मॅटर. स्पेक्ट्रोस्कोपी कशावर बेस्ड आहे, आपल्याला माहिती आहे की लाईट आणि मॅटर या दोघांची इंटरॅक्शन होणार आणि आपल्याला काय भेटणार, स्पेक्ट्रा भेटणार. When the matter absorbs the light, it undergo excitation and de-excitation. ओके, ते काय झालं, एक्सायटेशन म्हणजे काय, एनर्जी घेतली इकडनं आणि हायर एनर्जी लेवलला गेला, ते एक्साइटेड झाला. ओके, आणि डी-एक्सायटेशन म्हणजे काय, जी एनर्जी त्याने घेतली होती ती सोडून परत तो ग्राउंड स्टेटला आला, then we can say that de-excitation. Okay, resulting in the production of a spectrum. Okay, काय भेटलं आपल्याला, स्पेक्ट्रम भेटणार आहे. When matter absorb ultraviolet radiation, the electron present in it undergoes the excitation. काय सांगितलं इथं, when matter absorb ultraviolet radiation म्हणजे UV radiation जेव्हा तो absorb करेल, the electron present in it undergoes the excitation. इलेक्ट्रॉन जो प्रेझेंट आहे तो कशामध्ये, एक्साइटेशन. This causes them to jump from the ground state. Okay, ग्राउंड स्टेट टू अँड द एक्साइटेड स्टेट, म्हणजे तो काय करणार, ग्राउंड स्टेट वरनं काय करणार, एक्साइटेड स्टेटला जम्प करणार. ओके, अँड एनर्जी स्टेट विथ अ रिलेटिव्हली लार्ज अमाउंट ऑफ एनर्जी असोसिएटेड विथ इट. इट इज इम्पॉर्टंट टू नोट दॅट द डिफरन्स इन द एनर्जीज ऑफ ग्राउंड स्टेट and the excited state of the electron is always equal to the amount of ultraviolet radiation or visible radiation absorbed by it. Okay, म्हणजे जे पण असेल बघा, काय सांगितलं तर, इट इज इम्पॉर्टंट टू नोट दॅट द डिफरन्स इन द एनर्जी मधला डिफरन्स काय असणार आहे, तो डिफरन्स इन द एनर्जीज ऑफ द ग्राउंड स्टेट अँड एक्साइटेड स्टेट, ग्राउंड स्टेट दिले आणि एक्साइटेड स्टेट ऑफ द इलेक्ट्रॉन इज ऑलवेज इक्वल टू काय असणार बघा, इज ऑलवेज इक्वल टू अमाउंट ऑफ अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन. अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनच्या बरोबरीचं ते असणार, और विजिबल रेडिएशनच्या बरोबरीचं ते असणार. येस, तर हे झालं आपलं प्रिन्सिपल ऑफ युव्ही स्पेक्ट्रोस्कोपी. ओके, तर प्रिन्सिपल साठी हे युव्ही स्पेक्ट्रोस्कोपी आपल्याला लक्षात घ्यायचंय. ओके, पुढचं काय पार्ट आहे बघा, इन्स्ट्रुमेंटेशन अँड द वर्किंग ऑफ युव्ही स्पेक्ट्रोस्कोपी. काय इन्स्ट्रुमेंटेशन आणि कशा पद्धतीने ते काम करतं, तर ते इथं पुढच्या पार्ट मध्ये बघूया आपण. येस, मग इन्स्ट्रुमेंट मध्ये काय काय कन्सिस्ट आहे बघा. इन्स्ट्रुमेंट फॉर मेजरिंग द ॲब्झॉर्प्शन ऑफ द युव्ही और विजिबल रेडिएशन आर मेड अप ऑफ द फॉलोइंग कंपोनेंट. कुठले दिले बघा, सोर्सेस आहेत, त्यामध्ये युव्ही दिलाय आणि विजिबल दिलाय. माहिती ना आपल्याला, युव्ही लाईट आणि विजिबल लाईट ह्या सोर्स आपण इथं यूज करू शकतो. त्यानंतर फिल्टर और मोनोक्रोमॅटर. ओके, फिल्टर मोनोक्रोमॅटर काय करेल, या ज्या लाईटच्या रेज येत आहेत त्याला काय करणार, एक सिंपल काय करेल, तर या लाईटच्या रे या पद्धतीने येत आहेत. ओके, त्याला सर्वांना एकत्र करून तो काय करेल, एकत्र आपल्याला देईल. मग याला बोलतो आपण मोनोक्रोमॅटर. ओके, काय बोलणार याला, मोनोक्रोमॅटर बोलणार. ओके, येस, पुढच्याला काय सांगितलं, सॅम्पल कंटेनर ऑफ द सॅम्पल सेट. ओके, तर आता आपण या जे पण आहे सॅम्पल ते एका क्युवेट मध्ये किंवा सॅम्पल सेल मध्ये ठेवणार आहोत.
ओके त्याला बोलणार आपण सॅम्पल सेल. ओके सिंपल. डिटेक्टर काय करणार, ही जी लाईट इथून पास झालेली आहे हे सॅम्पल मधून पास झाली आणि इथं या साईडला काय करेल, त्याला ते डिटेक्ट करेल. काय करेल, डिटेक्ट करेल. म्हणजे इथं असेल आपला डिटेक्टर. ओके आणि सर्वात महत्वाचा इथे असणार आहे आपल्याला रेडिएशन सोर्स. इथं काय असणार आहे, रेडिएशन सोर्स. इथून रेडिएशन बाहेर पडणार. ओके आणि हे रेडिएशन काय करणार, या मोनोक्रोमॅटर याच्यावर पडणार. सॉरी सोर्स आपण इथं पण बघितलंय, पहिला सोर्स होता तो. ओके आणि देन इट कॅन बी काय होईल बघा, हे जे लाईट्स आहेत वेगवेगळ्या फॉर्म मध्ये याला तो एकत्र करणार. एकत्र केल्यानंतर काय होईल, ते एक मोनोक्रोमॅटिक लाईट म्हणजे एकच लाईट बनवेल तो आणि ती लाईट जी आहे या सोल्युशन मधून पास होईल आणि सोल्युशन मधून पास झाल्यानंतर या डिटेक्टर वरती काय होईल, तिथं डिकोड होईल आणि तिथं आपल्याला रिडिंग भेटेल. ओके तर मग इथं या पद्धतीनं जे इन्स्ट्रुमेंटेशन आहेत किंवा कंपोनंट आहेत ते UV स्पेक्ट्रोस्कोपीला लागतात. कुठले कुठले बघा, सोर्स लागलाय, देन फिल्टर और मोनोक्रोमॅटर दिलाय, सॅम्पल कंटेनर और सॅम्पल सेल दिलाय, डिटेक्टर दिलाय. ओके या सर्व गोष्टी आहेत. आता या एक आपण डिटेलमध्ये बघूया की नक्की काय काय आपल्याला यूज करायचं. ओके पहिला पॉईंट दिलाय यांनी रेडिएशन सोर्स. रेडिएशन सोर्स आपण काय यूज करू शकतो, काय सांगितलं बघा, इट इज इम्पॉर्टंट दॅट पॉवर ऑफ द रेडिएशन सोर्स डज नॉट चेंज अब्रुप्टली ओव्हर इट्स वेवलेंथ रेंज. ओके म्हणजे जसं वेवलेंथ रेंज चेंज होणार तसं जी पॉवर जी आहे रेडिएशनची ते काय ते चेंज नाही झाली पाहिजे. ओके द इलेक्ट्रिकल एक्साइटेशन ऑफ अ ड्यूटेरियम और अ हायड्रोजन ॲट अ लो प्रेशर प्रोड्युसेस अ कंटिन्युअस UV स्पेक्ट. ओके म्हणजे बघा काय सांगितलं, द इलेक्ट्रिकल एक्साइटेशन ऑफ ड्यूटेरियम. ड्यूटेरियम माहिती आहे आपल्याला काय, येस ड्यूटेरियम आणि हायड्रोजन. येस ड्यूटेरियम काय आहे, तर हायड्रोजनचा आयसोटॉप आहे. हायड्रोजन असतो, त्यानंतर ड्यूटेरियम असतो, त्यानंतर ट्रिटियम असतो. ओके त्यामध्ये हा ड्यूटेरियम जो हायड्रोजनचा आयसोटॉप आहे तो इथं आपल्याला ॲज अ सोर्स म्हणून वापरायचा आहे. ओके काय सांगितलं बघा, द इलेक्ट्रिकल एक्साइटेशन ऑफ अ ड्यूटेरियम और हायड्रोजन ॲट अ लो प्रेशर प्रोड्युसेस अ कंटिन्युअस UV स्पेक्ट्रम. काय करणार, ते एक कंटिन्युअस UV स्पेक्ट्रम प्रोड्यूस करणार. ओके द मेकॅनिझम फॉर धिस involves the formation of an excited molecular species. काय सांगितलं, excited molecular species which break up into the two atomic species and an ultraviolet photon. Both deuterium and hydrogen lamps emits the radiation in the range of 160 to 375 nanometer. Quartz window must be used in this lamp. काय सांगितलं तर quartz window जे आहे ते आपण काय करणार आहोत, यूज करणार आहेत. काय सांगितलं, quartz window must be used in this lamp. पुढे काय सांगितलं बघा, अँड द क्वार्ट्ज कुवेट. कुवेट म्हणजे काय, ज्यामध्ये आपण काय ठेवणार आहे, सॅम्पल ठेवणार आहे. ओके मग ते या पद्धतीने असणार. ओके याची डायग्राम जरा वेगळी झाली. ओके तर ही डायग्राम जी आहे ती अशा पद्धतीने आहे बघा. ओके एक काचेची जी पण आपण बोलू शकतो एक काचेची टेस्ट ट्यूब असते. ओके आणि तिची जी साईज आहे ती आपल्या नॉर्मल टेस्ट ट्यूब पेक्षा कमी असते. ओके या पद्धतीने यामध्ये आपण सॅम्पल घेऊ शकतो आणि इथे एक मार्किंग असते, या मार्किंग मध्ये आपल्याला सॅम्पल फिलअप करायचे. मला बोलणार आपण क्वार्ट्ज कुवेट मस्ट बी यूज बिकॉज ग्लास ॲब्झॉर्ब रेडिएशन ऑफ द वेवलेंथ लेस दॅन 350 नॅनोमीटर. सो व्हेरियस UV रेडिएशन सोर्सेस आर एज फॉलो. कुठले कुठले दिले बघा, एक ड्यूटेरियम लॅम्प दिलाय, हायड्रोजन लॅम्प दिलाय, टंगस्टन लॅम्प दिलाय, झेनॉन डिस्चार्ज लॅम्प दिलाय, मर्क्युरी आर्क लॅम्प दिलाय. ओके येस तर हे सर्व काय सोर्सेस आहेत. कसले सोर्स आहेत ते, तर UV रेडिएशनचे सोर्सेस आहेत. त्यानंतर पुढे काय सांगितलं बघा, टंगस्टन लॅम्प आपण यूज करू शकतो, मर्क्युरी वेपर लॅम्प, टंगस्टन लॅम्प यूज करू शकतो, मर्क्युरी वेपर लॅम्प यूज करू शकतो, कार्बोनन लॅम्प यूज आपण करू शकतो. या सर्व गोष्टींचा आपण इथं वापर करू शकतो. तर पहिला हा पॉईंट जो होता आपल्याला सोर्स, तो इथं आपण कंप्लीट केला. ओके मग सोर्स नंतर आपण बघितलं होतं फिल्टर और मोनोक्रोमॅटर. काय बघितला होता, फिल्टर और मोनोक्रोमॅटर. आता मग फिल्टर आणि मोनोक्रोमॅटर काय असतं ते समजून घेऊया. ओके फिल्टर आणि मोनोक्रोमॅटर काय ते आता समजून घेऊया पुढच्या पार्टमध्ये. बघा काय सांगितलं, फिल्टर मोनोक्रोमॅटर. ओके फिल्टर और मोनोक्रोमॅटर काय दिले बघा, ऑल मोनोक्रोमॅटर कंटेन द फॉलोइंग कंपोनंट पार्ट्स. काय काय बघा, याच्यामध्ये कुठले कुठले पार्ट असणार आहे, अँड एंट्रान्स स्लिट. काय इथं एंट्रान्स स्लिट असणार आहे, अ कोल्युमिनेटिंग लेन्स असणार आहे, अ डिस्पर्शन डिव्हाइस असणार, अ प्रिझम और ग्रेटिंग. प्रिझम किंवा आपण काय बोलणार त्याला ग्रेटिंग, एक फोकसिंग लेन्स असणार आणि अन एक्झिट स्लिट. ओके येस एका याच्यामधून काय करणार, एंट्रान्स होणार, लाईटचा सोर्सचा जो आहे तो एंटर होणार. ओके त्यानंतर कोल्युमिनेटिंग लेन्स असणार इथं. ओके हे लेन्स काय करणार, अ डिस्पर्शन डिव्हाइस असेल तिथं. ओके पुढच्याला डिस्पर्शन डिव्हाइस असेल. ओके आणि त्यामध्ये डिस्पर्शन डिव्हाइस मध्ये आपण काय वापरू शकतो, ग्रेटिंग वापरू शकतो किंवा प्रिझम वापरू शकतो. ओके ग्रेटिंग वर प्रिझम वापरू शकतो आपण. ओके येस ग्रेटिंग आणि प्रिझम वापरला त्यामुळे काय झालं, हे जे लाईट होते ते एकत्र आले तसे एका साईडला आले.
ओके येस. त्यानंतर फोकसिंग लेन्थ, इथून आपण काय केलं, फोकस केला, फोकस करून मग ते एकच रे आपली भेटली. ओके, आणि त्यानंतर एक एक्झिट स्लिट आहे ज्यामधून ती रे बाहेर पडली. ओके, तर या पद्धतीने हा सर्व जो आहे फिल्टर और मोनोक्रोमॅटर याची अरेंजमेंट असणार आहे. ओके, इथं काय सांगितलं बघा आता, पॉलीक्रोमॅटिक रेडिएशन. ओके, पॉलीक्रोमॅटिक रेडिएशन म्हणजे तेच अशी रेडिएशन की त्याची वेव्हलेंथ वेगवेगळी असणार आहे. दॅट इज द मिक्सचर ऑफ वेव्हलेंथ. ओके, कुठल्याही पर्टिक्युलर वेव्हलेंथची नसणार आहे ती, तर एक मिक्सचर ऑफ वेव्हलेंथ असणार आहे. ओके, सो इथं काय सांगितलं बघा, पॉलीक्रोमॅटिक रेडिएशन ऑफ मोर दॅन वन वेव्हलेंथ इंटर द मोनोक्रोमॅटर थ्रू द एंट्रान्स स्लिट. ओके, म्हणजे एंट्रान्स स्लिट मधून तो इंटर करेल. द बीम इज कोलिमिनेटेड अँड दे स्ट्राईक द डिस्पर्शन एलिमेंट ॲट अन अँगल. ओके, काय करणार, डिस्पर्शन एलिमेंटला तो स्ट्राईक करेल एक पर्टिक्युलर अँगलनी. द बीम इज स्प्लिट इनटू द कंपोनंट वेव्हलेंथ बाय द ग्रेटिंग ऑर प्रिझम. ओके, म्हणजे जे आपल्याला पाहिजे त्या हिशोबाने आपण काय करणार, त्याला काय करणार, तो बघा काय सांगितलंय, then strike the dispersion element of an angle, the beam is split into. Split म्हणजे काय, ती अशी सेपरेट आउट होईल in its component wavelength by the grating or prism. ओके, पुढे काय सांगितलं, बाय मुव्हिंग द डिस्पर्शन एलिमेंट और द एक्झिट स्लिट रेडिएशन ऑफ ओनली अ पर्टिक्युलर वेव्हलेंथ लिव्ह द मोनोक्रोमॅटर थ्रू द एक्झिट स्लिट. ओके, याचा अर्थ काय, एका पर्टिक्युलरचीच वेव्हलेंथ जी आहे ती त्या एक्झिट स्लिट मधून बाहेर पडेल, बाकीच्या वेव्हलेंथ जाणार नाही. ओके, तो हे काम कोणाचं आहे, तर हे काम आहे आपल्याला फिल्टरचं. येस, कसलं होतं हे काम, फिल्टरचं. फिल्टर और त्याला आपण बोलणार मोनोक्रोमॅटर. येस, फिल्टर और काय बोलणार, मोनोक्रोमॅटर. येस, फिल्टर अँड मोनोक्रोमॅटर. हे इथे दिलं बघा, फिल्टर अँड मोनोक्रोमॅटर. तर हे होतं आपलं फिल्टर आणि मोनोक्रोमॅटर. हा दुसरा पॉईंट जो होता तो इथे आपण बघितला. त्यानंतर पुढे काय सांगितलंय, सॅम्पल कंटेनर ऑन sample cell, sample container or sample cell. काय दिलं बघा, a variety of a sample cell available for a UV region. The choice of the sample cell is based on the, कशावर डिपेंड बघा, the path length, shape and size. कशावर डिपेंड असणार आहे ते, पाथ लेंथ वर असणार आहे, शेप काय आहे त्याचा, साईज काय त्यावर डिपेंड असणार आहे. सेकंड, द ट्रान्समिशन कॅरेक्टरिस्टिक ॲट द डिझायर्ड वेव्हलेंथ. एक पर्टिक्युलर वेव्हलेंथ साठी ट्रान्समिशन असलं पाहिजे, दिलं पाहिजे. द रिलेटिव्ह एक्सपेन्सेस. ओके, त्याला किती खर्च येणार ते पण इथं फार महत्त्वाचं आहे. एक्सपेन्स, द रिलेटिव्ह एक्सपेन्स, या सर्व गोष्टी इथे येणार. पुढे काय सांगितलं बघा, द सेल होल्डिंग द सॅम्पल शुड बी ट्रान्सपरंट टू द वेव्हलेंथ रिजन टू बी रेकॉर्डेड. काय सांगितलं बघा, द सेल होल्डिंग द सॅम्पल शुड बी ट्रान्सपरंट टू द वेव्हलेंथ रिजन टू बी रेकॉर्डेड. ओके, येस. मग पुढे काय सांगितलं आपल्याला बघा, अ क्वार्ट्ज और अ फोकस फ्यूज सिलिका क्युवेट्स. काय सांगितलं, तर क्वार्ट्ज और अ फ्यूज सिलिका क्युवेट्स आर रिक्वायर्ड फॉर द स्पेक्ट्रोस्कोपी इन द UV रिजन. ओके, काय लागेल आपल्याला, क्वार्ट्ज किंवा फ्यूज सिलिका क्युवेट्स इथं रिक्वायर्ड आहेत. सिलिकेट ग्लासेस कॅन बी यूज फॉर द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ क्युवेट्स. काय सांगितलं बघा, सिलिकेट ग्लासेस. काय सांगितलं, सिलिकेट glasses can be used for the manufacturing of a cuvette for the use between 350 and 2000 nanometer. For the use between the 350 and 2000 nanometer, the thickness of the cell is generally 1 centimeter. Okay, the thickness जो दिला आहे तो किती असेल, 1 centimeter. Cell may be rectangular in the shape or cylindrical which flats end. काय सांगितलं, जो सेल असेल, सेल मे बी रेक्टँग्युलर इन अ शेप, रेक्टँग्युलर इन अ शेप असेल किंवा सिलेंड्रिकल असेल, और सिलेंड्रिकल विथ द फ्लॅट एंड. फ्लॅट एंड म्हणजे काय, त्यांचा जो बॉटम असेल त्याला असा तो फ्लॅट असला पाहिजे. ओके, तर हे दिलंय क्युवेटच्या बाबतीत. पुढचा पॉईंट काय दिलाय, डिटेक्टर. आता ही जी रेज ज्या क्युवेट मधून बाहेर पडेल त्याला आता डिटेक्ट पण केलं गेलं पाहिजे. ओके, दॅट्स वाय वी आर युजिंग दी डिटेक्टर. डिटेक्टर यूज करणार. इन ऑर्डर टू डिटेक्ट द रेडिएशन 3 टाइप्स ऑफ फोटोसेन्सिटिव्ह डिव्हाइसेस आर यूज. कुठले कुठले, फोटोवोल्टाइक सेल और बॅरियर लेयर सेल. दुसरे आहे फोटो ट्यूब्स और फोटो इमिशन ट्यूब्स. तिसरे फोटो मल्टिप्लायर ट्यूब. काय सांगितलंय, फोटो मल्टिप्लायर ट्यूब. ओके, हे 3 टाइपचे आपण काय डिटेक्टर यूज करू शकतो. ओके, मग पुढे आणि थोडक्यामध्ये दिली माहिती बघा, फोटोवोल्टाइक सेल. पहिला जो फोटोवोल्टाइक सेल आहे तो नक्की काय असतो, त्याचं काम नक्की काय असतं. ओके, तो इथं दिले बघा, फोटोवोल्टाइक सेल इज ऑल्सो नोन ॲज अ बॅरियर. काय म्हणणार, बॅरियर लेअर और photronic cell. काय म्हणणार, photovoltaic cell is also known as a barrier layer or a photronic cell. It consists of a metallic base plate like iron or aluminum. Okay, iron किंवा aluminum ची इथं काय केली जाते, प्लेट यूज केली जाते, which act as a one electrode. तो काय काम करेल, as a one electrode. इलेक्ट्रॉड होऊन तो फॉर्म करू शकतो. The one electrode on its surface a thin layer of a semiconductor metal like selenium is deposited. काय सांगितलं, a थिन लेअर. थिन लेअर म्हणजे एकदम बारीकशी अशी लेअर.
सेमीकंडक्टरची इथं आपण यूज करू शकतो. सेलिनियम इज डिपॉझिटेड. Then the surface of a selenium is covered by a very thin layer of a silver or gold which act as a second collector tube. ओके, मग इथं आपलं काय या पद्धतीने तो फोटोवोल्टाइक सेल आहे तो प्रिपेअर केलेला असेल. ओके, याचं काम काय असेल बघा. When the radiation is incident upon the surface of the selenium, electron are generated at the selenium silver surface. काय होणार? इलेक्ट्रॉन जनरेट होणार. And the electron are collected by the silver. काय सांगितलं पुढे? And the electron are collected by the silver. This accumulation of the silver surface creates an electrical voltage difference between the silver surface and the basis of the cell. काय सांगितलं? This accumulation at the silver surface created an electrical voltage difference between the silver surface, yes, and the basis of the cell. हे इथं प्रिपेअर करणार आहे. तर हे झालं आपल्याला फोटोवोल्टाइक सेल झालं. सेकंड काय सांगितलं बघा, फोटो ट्यूब. फोटो ट्यूबचा आपण काय वापर करू शकतो? सिंपल सांगितलं बघा, फोटो ट्यूबचा वापर आपण काय करू शकतो? सो सी हिअर फोटो ट्यूब आर ऑल्सो नोन फॉर द फोटो इमिशन सेल. त्याला आपण काय म्हणणार? फोटो इमिशन सेल पण म्हणणार. A photo tube consists of an evacuated glass bulb. काय त्यामध्ये evacuated glass bulb असतो. There is a light sensitive cathode inside it. काय त्यामध्ये एक लाईट सेन्सिटिव्ह कॅथोड आहे तो त्यामध्ये बसवलेला आहे. The inner surface of cathode is coated with a high sensitive layer such as the potassium oxide and the silver oxide. ओके, काय सांगितलं तर the inner surface of cathode is coated with a light sensitive layer such as the potassium oxide and the silver oxide. पोटॅशियम ऑक्साईड आणि सिल्वर ऑक्साईड याची एक लेयर इथं बनलेली असते. When radiation is incident upon a cathode, photoelectron are emitted. काय होणार? फोटोइलेक्ट्रॉन तिथून इमिटेड होणार. These are collected by the anode. Okay, these are collected by an anode. Then these are written via the external circuit. Okay, आणि हे जे आहे ते रिटर्न काय करणार आपण? एक्सटर्नल सर्किटने जरा रिटर्न करू. And by this process current is amplified and recorded. ओके, काय सांगितलं? या पद्धतीने आपण कलरला काय करू शकतो? अँप्लिफाईड करू शकतो आणि त्याला रेकॉर्ड करू शकतो. ओके, तर हा झाला आपला फोटो ट्यूब. पुढच्या काय दिलं बघा, द फोटो मल्टीप्लायर ट्यूब. पुढच्या काय सांगितलं बघा, द फोटो मल्टीप्लायर ट्यूब. इथं होता आपण काय सांगितलं बघा, द फोटो मल्टीप्लायर ट्यूब इज अ कॉमनली यूज डिटेक्टर इन द यूव्ही स्पेक्ट्रोस्कोपी. फोटो मल्टीप्लायर ट्यूब जे आहे ते काय तर कॉमनली यूज डिटेक्टर इन द यूव्ही स्पेक्ट्रोस्कोपी इज कन्सिस्ट ऑफ अ फोटो इमिसिव्ह कॅथोड. काय त्यामध्ये फोटो इमिसिव्ह कॅथोड आहे. काय बोलणार त्याला? अ कॅथोड विच एमिट्स द इलेक्ट्रॉन व्हेन स्ट्रक बाय अ फोटॉन ऑफ अ रेडिएशन. त्याला बोलणार आपण काय? फोटो इमिसिव्ह कॅथोड. ओके, सेव्हरल डायनोड्स which emit several electrons for each electron striking them and at a anode. Okay, तर हे आपल्याला झालं फोटो मल्टीप्लायर ट्यूब. यस, इथं सर्व माहिती दिलेली आहे. काय माहिती दिली बघा त्यांनी? अ फोटॉन ऑफ अ रेडिएशन एंटरिंग द ट्यूब स्ट्राइक द कॅथोड. काय सांगितलं बघा? अ फोटॉन ऑफ अ रेडिएशन एंटरिंग द ट्यूब स्ट्राइक द कॅथोड. कॅथोड स्ट्राइक करेल causing the emission of a several electron. These electron are accelerated toward the first dynode. ओके, फर्स्ट डायनोड कडे जे काय होणार? ऍक्सेलरेट होतील, त्याकडे जातील. विच इज अ 90 वोल्ट मोर पॉझिटिव्ह दॅन द कॅथोड. ओके, काय तो 90 वोल्ट असेल आणि विच इज अ मोर पॉझिटिव्ह दॅन द कॅथोड. द इलेक्ट्रॉन स्ट्राइक द फर्स्ट डायनोड causing the emission of a several electron for each incident electron. काय सांगितलं बघा? द इलेक्ट्रॉन स्ट्राइक द फर्स्ट डायनोड causing the emission of a several electron for each incident electron. For each incident electron. Yes, पुढे काय सांगितलं? दिस इलेक्ट्रॉन आर देन ऍक्सेलरेटेड टुवर्ड द सेकंड डायनोड. ओके, मग हेच इलेक्ट्रॉन काय करणार? सेकंड डायनोड कडे पण काय होतील? जातील. टू प्रोड्यूस अ मोर इलेक्ट्रॉन विच आर ऍक्सेलरेटेड टुवर्ड द डायनोड 3 अँड सो ऑन. ओके, म्हणजे याचा अर्थ काय होणार माहितीये का? हा फोटो मल्टीप्लायर ट्यूब आपण बघितले ना कशी काम करते ती. ओके, तर ही या पद्धतीने असते फोटो मल्टीप्लायर ट्यूब बघा. ओके, तर हा इथे एक डायनोड लावलाय, एक इथे एक डायनोड लावलाय, एक इथे एक डायनोड लावलाय. ओके, आणि या पद्धतीने इथे असे लावलेले असतात. ओके, मग लाईट रेडिएशन इथून इंटर झाली आणि इथे आणि स्ट्राईक केली. मग इथे स्ट्राईक केल्यावर हा काय करेल? तिला मल्टिप्लाय करेल. ओके, मल्टिप्लाय करेल म्हणजे एक जर तिथे रेडिएशन आली तर तो इथं 2 करेल. ओके, मग इथं जर 2 रेडिएशन आले तो इथं मग तिसऱ्याला स्ट्राईक करताना डबल करेल, म्हणजे तो काय करेल? 4 करेल. ओके, येस, म्हणजे 4 लेन्स तिथं असणार. ओके, आणि इथं 4 झाले बघा, इथं 2 होत्या, इथं 4 झाल्या, इथं 4च्या काय झाल्या?
ओके, इथं इथं एक होती, एकच्या इथं 2 झाल्या, इथं 4 बनल्या, इथं 4च्या 8 बनते बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. यस, या पद्धतीने. आणि मग पुढे जाताना इथं इथं 16 बनतील. हे 16 हे इमिशन देईल. ओके, या पद्धतीने. मग याला बोलणार आपण फोटो मल्टिप्लायर ट्यूब. काय करते ते? मल्टिप्लाय करते की नाही? ओके, त्याला बोलणार फोटो मल्टिप्लायर ट्यूब. येस, मला मी हेच सांगितलंय. अँड टुवर्ड द डायनोड 3 अँड सो ऑन. Eventually, the electron are collected at the cathode, sorry, at the anode. By this time, each original proton produces 106 to 107 electron. 107 ते 107 इलेक्ट्रॉन आपण काय करू? प्रोड्यूस करू शकू. The resultant current is amplified and measured. रिझल्टिंग करंट जे असेल ते amplified होईल आणि त्याला आपण काय करू शकतो? मेजर करू शकतो. येस, पुढे काय सांगितलं बघा? फोटो मल्टिप्लायर आर व्हेरी सेन्सिटिव्ह टू द UV अँड विजिबल रेडिएशन. फोटो मल्टिप्लायर जे आहे ते फारच सेन्सिटिव्ह आहे कोणासाठी? UV आणि विजिबल रेडिएशन साठी. दे हॅव अ फास्ट रिस्पॉन्स टाइम. येस, इंटेन्स लाईट डॅमेजेस फोटो मल्टिप्लायर्स. दे आर इमिटेड टू मेजरिंग द लो पॉवर ऑफ रेडिएशन. येस, लो पॉवर ऑफ रेडिएशन आपण मेजरिंग करू शकतो. दे आर लिमिटेड टू मेजरिंग द लो पॉवर रेडिएशन. फक्त लो पॉवर रेडिएशन आपण त्याला मेजर करू शकतो. ओके, तर हे बघा इंस्ट्रुमेंटेशन दिलेलं आहे आपल्याला. ओके, तर हे दिलेले इंस्ट्रुमेंटेशन ऑफ अ सिंगल बीम स्पेक्ट्रोफोटोमीटर. येस, इंस्ट्रुमेंटेशन ऑफ अ सिंगल बीम स्पेक्ट्रोफोटोमीटर. सिंगल बीम स्पेक्ट्रोफोटोमीटरचं हे इंस्ट्रुमेंटेशन आहे. ओके, मग इथे काय सांगितलं बघा? हा सोर्स होता. ओके, हे मोनोक्रोमॅटर आहे. मोनोक्रोमॅटर काय दिले? एंट्रन्स स्लिट, त्यानंतर डिस्पर्सिंग डिवायडिंग, त्यानंतर एक्झिट स्लिट, आणि त्यानंतर इथं क्युवेट दिले, आणि मग इथे दिले आपला डिटेक्टर. ओके, सो दीज आर द रिप्रेझेंटेटिव्ह डायग्राम ऑफ द सिंपल UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी. ओके, मग हा सिंपल UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी झाल्यानंतर आपण दुसरी टाईपचं स्पेक्ट्रोस्कोपी त्याला बोलणार आपण सिंगल बीम स्पेक्ट्रोफोटोमीटर. येस, मग तो आपण बघूया सिंगल बीम स्पेक्ट्रोफोटोमीटर. येस, तर डायग्राम दिलेली आहे आपल्याला बघा. यामध्ये काय आहे? यामध्ये एक लाईट सोर्स दिलेला आहे. ओके, ऍडजस्टेबल अपर्चर दिलेले आहेत. येस, हा मोनोक्रोमॅटर दिला आहे. येस, बघा इथून सोर्स आला, इथून मोनोक्रोमॅटरने आपल्याला काय दिली? लाईट दिली. ही क्युवेट्स आहेत. ओके, आणि इथून लाईट एक्झिट स्लिट आहेत ना, ऍडजस्टेबल अपर्चर. इथून हे लाईट गेली, क्युवेट मध्ये सॅम्पल होता. येस, आणि सॅम्पलला काय केलं? फोटो रेजिस्टन्स. तिथून ऍम्प्लिफायरने आउटपुट दिला, आणि इथं आपल्याला रिडिंग. तर हे आपल्याला सिंगल बीम स्पेक्ट्रोफोटोमीटर. काय सांगितलं बघा? Single beam spectrophotometer is an analytical instrument in which all the light waves coming from the light source passes through the sample. Therefore, the measurements are taken as an intensity of light before and after the light pass through the sample. Therefore, the measurements are taken as the intensity of light before and after light pass through the sample. Okay, this single beam spectrophotometers are more compact and optically simpler than the double beam spectrophotometer. Okay, double beam spectrophotometer पेक्षा काय सिंपल आहेत, and also these instruments are less expensive. Okay, less expensive म्हणजे काय? कमी खर्चिक आहेत. ओके, म्हणजे हे स्वस्तामध्ये पण अवेलेबल होऊन जातं. तर हे इथं सिंगल बीम स्पेक्ट्रोफोटोमीटरचे आपण डायग्राम वगैरे काय तिथं आपण समजून घेतो. ओके, यस. पुढे काय आलं बघा? UV स्पेक्ट्रोमीटर मेजरमेंट ऑफ ऍब्झॉर्ब रेडिएशन. ते इथे दिले बघा, UV स्पेक्ट्रोमीटर आणि मेजरमेंट ऑफ ऍब्झॉर्ब रेडिएशन. काय सांगितलं तर UV स्पेक्ट्रोमीटर अँड मेजरमेंट ऑफ ऍब्झॉर्ब रेडिएशन मध्ये. ते आपण समजून घ्यावं बघा. काय सांगितलंय? यस, त्यांनी काय सांगितले? सिंपल एक एक गोष्ट बघूया. यस, ही डायग्राम पहिले बघून घेऊया. ओके, सो डिफ्रॅक्शन रेटिंग आहे इथं. स्लिट 2, फिल्टर, मिरर 3, एक सॅम्पल बीम, रेफरन्स बीम, स्लिट 1. यस, इथं मिरर 1 दिलाय, डिटेक्टर 2 दिलाय, डिटेक्टर 1 दिलेला आहे. ओके, यस, याला काय बोलणार आपण बघा? याला आपण काय बोलणार? मेजरमेंट UV व्हिजिबल स्पेक्ट्रोमीटर. UV पण आहे त्यामध्ये आणि व्हिजिबल रेज पण आहेत. मग ओके, त्याला बोलणार UV व्हिजिबल स्पेक्ट्रोमीटर. ओके, काय बोलणार त्याला आपण? UV व्हिजिबल स्पेक्ट्रोमीटर. येस, काय बोलणार? UV व्हिजिबल स्पेक्ट्रोमीटर. इथपर्यंत आपल्याला बघायचं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण हा UV व्हिजिबल स्पेक्ट्रोमीटर पर्यंत कव्हर करणार आहोत. ओके, पुढे काय सांगितलं बघा? समजून घेऊया. काय सांगितलं बघा? The sensitivity of a detection of the light beam after it passes through the sample is high since it uses a
split light beam. Okay, म्हणजे इथं नॉन स्प्लिट लाईट बीम आपण यूज करणार आहोत. Therefore high energy exists throughout. Yes, single beam spectrophotometer are available in the analysis at a visible and the ultraviolet wavelength range. Okay, visible आणि अल्ट्राव्हायोलेट वेव्हलेंथची जी रेंज असते त्यामध्ये ते अवेलेबल असतात. अ सिंगल बीम स्पेक्ट्रोफोटोमीटर मेजर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ एन analyte in a sample by measuring the amount of light absorbed by that analyte. Here the Beer-Lambert law comes into the operation. Okay, म्हणजे इथं आपण Beer-Lambert law जो आहे तो इथं वापरतोय. This law states that the concentration of an analyte is directly proportional to the absorbance. Concentration हे analyteचं ते काय करतं? Directly proportional to the absorbance. Absorbance ला तो directly proportional करत असतो. ओके, मग इथे दिले यांनी डबल बीम स्पेक्ट्रोफोटोमीटर, सिंगल बीम आणि डबल बीम. डबल बीम म्हणजे काय असेल बघा, डबल बीम स्पेक्ट्रोफोटोमीटर इज अन एनालिटिकल इंस्ट्रुमेंट इन विच द लाईट बीम कमिंग फ्रॉम द लाईट सोर्स स्प्लिट इनटू द टू फ्रॅक्शन. ओके, कशामध्ये तो स्प्लिट होणार? दोन फ्रॅक्शन मध्ये वेगवेगळ्या स्प्लिट होणार. वन फ्रॅक्शन ऍक्ट ॲज अ रेफरन्स the reference beam while the other fraction passes through the sample, that is the sample beam. Okay, जे आपण अगोदरच्या डायग्राम मध्ये बघितले, हे इथे दिले बघा, रेफरन्स बीम आणि सॅम्पल बीम. त्यात लक्ष द्यायला आपल्याला. बघा इथं सांगितलंय रेफरन्स बीम आणि सॅम्पल बीम. हा बघा, हा रेफरन्स बीम दिलाय, हा दिला आपल्याला सॅम्पल बीम. ओके, इथं काय सांगितलं बघा, टू फ्रॅक्शन, वन फ्रॅक्शन ऍक्ट ॲज अ रेफरन्स बीम and the while the other fraction act as a sample beam. As a result, the reference beam does not pass through the sample. Yes, हा बघा, हा रेफरन्स बीम आहे, इथं सॅम्पल आहे का नाही, मग सॅम्पल कुठे ठेवलेला आहे आपला. ओके, येस, डज नॉट पास थ्रू द सॅम्पल. इथं बघा, ही सॅम्पल कुवेट आहे, ही रेफरन्स कुवेट आहे. म्हणजे हे रेफरन्स बीम जे आहे ते सॅम्पल बीम मधून जात नाही. ओके, मग याच्या मदतीने आपण त्याला स्टडी करू शकतो. ओके, तर या पद्धतीने दिलेलं डायग्राम बघा. परत सिंगल पेज मोडवर जाऊया आपण. पेज मोड आणि परत झूम करून व्यवस्थित. तो ही बघा, इथे आणि डायग्राम दिलेली आहे आपल्याला. तर इथे सिंपल यांनी दिले बघा, हा डाटा आउटपुट डिटेक्टर मोनोक्रोमॅटर. येस येस, म्हणजे हा आपला सोर्स आहे, हा झाला मोनोक्रोमॅटर. ओके, इथून जो रेडिएशन होती स्प्लिट झाली, एक गेली आपल्या रेफरन्सकडे, एक आली सॅम्पल मध्ये. ओके, इथे सॅम्पल आहे, त्या सॅम्पल मधून डिटेक्टर मध्ये गेली, इथून सेम वे रेफरन्स मधून डिटेक्टर मध्ये गेली, डिटेक्टर मध्ये. येस, आणि तिथून मग डाटा आउटपुट आपल्याला भेटला. त्या पद्धतीने डबल बीम स्पेक्ट्रोफोटोमीटर दिलेला आहे. काय सांगितले? डबल बीम स्पेक्ट्रोफोटोमीटर दिले आहे. ओके, काय सांगितलं पुढे बघा, द पाथवे ऑफ अ लाईट बीम इन अ डबल बीम स्पेक्ट्रोफोटोमीटर, द सॅम्पल बीम कॅन बी मेजर द ॲब्झॉर्बन्स ऑफ द सॅम्पल. काय सांगितलं? द सॅम्पल बीम कॅन बी मेजर द ॲब्झॉर्बन्स ऑफ द सॅम्पल. पुढे काय सांगितलं? द रेफरन्स बीम कॅन मेजर द ॲब्झॉर्प्शन, द सॅम्पल बीम कॅन बी कम्पेअर विथ द रेफरन्स बीम. Yes, therefore the absorption is the ratio between the sample beam. काय असेल हा absorption? सिंपल इथं काय असेल? It is the ratio between the sample beam, yes, to the reference beam. ओके, सॅम्पल बीम आणि रेफरन्स बीम यामधला तो काय असेल? रेशिओ असेल. अ स्पेक्ट्रोमीटर, द स्पेक्ट्रोफोटोमीटर हॅज अ मोनोक्रोमॅटर that isolated the desired wavelength from a light beam. The reference beam and the sample beam recombine before the moving to the monochromator. Okay, काय होणार? Recombine होतील before moving to the monochromator. Consequently, this avoid the compensate the electronic and the mechanical effect of both the sample and the reference beam equally. Okay, म्हणजे बघा, सॅम्पल बीम आणि रेफरन्स बीमला जे काय सांगितलंय, इथं काय सांगितलं बघा, this avoid to compensate the electronic and mechanical effect on both the sample and the reference beam. ओके, सॅम्पल बीम साठी पण आणि रेफरन्स बीम साठी पण इथं दिलेलं आहे. यस, पुढे काय सांगितलं बघा, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द सिंगल बीम. आता बघा इथं सिंपल आपण बघितलं सिंगल बीम आणि डबल बीम स्पेक्ट्रोफोटोमीटर. त्याने सांगितलं व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द सिंगल बीम अँड द डबल बीम स्पेक्ट्रोफोटोमीटर. मग काय आहे इथे दिलं बघा, सिंगल बीम वर्सेस डबल बीम स्पेक्ट्रोफोटोमीटर. सिंगल बीम स्पेक्ट्रोफोटोमीटर इज अन एनालिटिकल इंस्ट्रुमेंट in which all the light waves coming from the light sources passes through the sample. काय सांगितलंय? In which all the light wave coming from the light sources passes through the sample.
ओके, पुढे काय सांगितलं, डबल बीम स्पेक्ट्रोफोटोमीटर इज अन एनालिटिकल इन्स्ट्रुमेंट इन विच द लाईट बीम कमिंग फ्रॉम द लाईट सोर्स स्प्लिट इनटू द टू फ्रॅक्शन. इथं काय सिंगल फ्रॅक्शन मध्ये असेल, सिंगल बीम मध्ये, आणि जो डबल बीम मध्ये काय होणार, लाईट जे ती दोन याच्यात स्प्लिट होणार. मग पहिला एक जाईल रेफरन्सला आणि दुसरा एक जाईल सॅम्पलला. तर हे बेसिक डिफरन्स दोघांमध्ये. लाईट बीम सिंगल, सॉरी इथं पुढे बघा काय सांगितलंय, लाईट बीम सिंगल बीम स्पेक्ट्रोफोटोमीटर यूज अ नॉन स्प्लिट लाईट बीम. येस, काय सांगितलं इथं बघा, लाईट बीम डबल बीम स्पेक्ट्रोफोटोमीटर, light beam double beam spectrophotometer uses a light beam that is a split into the true fraction before passing through the sample. ओके, तर हे सर्व त्यांनी दिले की सिंगल बीम आणि डबल बीम या दोघांमध्ये काय फरक आहे तो. ओके, सिंगल बीम आणि डबल बीम मध्ये काय फरक आहे तर त्यांनी सांगितले. ओके, पुढच्या पार्ट मध्ये काय सांगितलं बघा. यस, मेजर द मेजरमेंट सॅम्पल measurement taken from a single beam spectrophotometer are less reproducible. काय ती सिंगल बीम स्पेक्ट्रोफोटोमीटर पासून जर आपण सॅम्पल घेतला तर तो काय असेल, आर लेस रिप्रोड्युसिबल. काय तो आर लेस रिप्रोड्युसिबल बिकॉज अ सिंगल लाईट बीम इज अ यूज. काय असेल का आपण जर सिंगल लाईट बीम तिथं यूज केलाय. द मेजरमेंट taken from double beam spectrophotometer are highly producible because the electronic and mechanical effect of both the sample and the reference beam are. Yes, काय सांगितले बघा, काय सांगितले, the measurement taken from double beam spectrophotometer are highly reproducible. काय ते highly reproducible असणार because electronics and mechanical effects of both the sample and reference beams are the equal. ओके, हे काय असणार आहे, दोघं काय असणार आहे, इक्वल असणार आहे. पुढे काय सांगितलं बघा, समरी सिंगल बीम वर्सेस डबल बीम स्पेक्ट्रोफोटोमीटर यांची समरी इथे दिली बघा. काय थोडक्यात समजून घेऊया. अ स्पेक्ट्रोफोटोमीटर इज अन इंस्ट्रुमेंट दॅट अनालाइज द कंपोनंट ऑफ अ सोल्युशन बाय ऑब्झर्विंग द कॅपेबिलिटी टू ऍब्झॉर्ब लाईट. ओके, काय सांगितलं बघा, अ स्पेक्ट्रोफोटोमीटर इज अन इंस्ट्रुमेंट दॅट अनालाइज द components of a solution by observing the capability to absorb the light. Yes, there are the two main types of spectrophotometer, a single beam and the double beam spectrophotometer. The difference between the single beam and the double beam spectrophotometer is that in the single beam spectrophotometer all the light waves pass through the sample, whereas in a double beam spectrophotometer the light beam split into the two parts, the only one part passes through the sample. तो हे आपण बघितलं, आपण सिंगल बीम आणि डबल बीम स्पेक्ट्रोफोटोमीटर काय असतं. ओके, सो आता हा जो सब्जेक्ट आहे फिजिकल मेथड इन केमिस्ट्री याला आपण सुरुवात केलेली आहे आणि जो पहिला पाठ आहे त्याला यूव्ही विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी त्याला आपण सुरुवात केली. ओके, सो आता या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया. याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण हे जे दिलेलं आहे पुढचे टॉपिक कॉन्जुगेटेड डायन्स कोरिलेशन. ओके, हे सर्व गोष्टी आपण पुढच्या लेक्चरला आता समजून घेऊ. सो आता इथं आपण या लेक्चरमध्ये थांबूया, भेटूया आता पुढच्या लेक्चर.